अकोले तालुक्यामधील मंडाळी गावातील शेतकरी आपल्या शेतामधील कोरड्या विहिरीमध्ये उपोषणाला बसला आहे। नापिकी दुष्काळ आणि शासनाच्या धोरणामुळे कर्जबाजारी झालेल्या या शेतकऱ्याच्या जमीन आणि घरावर पतसंस्थेची जप्ती येणार आहे। 1,50,000 रुपये यशोमंदिर पतपेढीतून 12 वर्षांपूर्वी कर्ज घेतलं होतं, मात्र आजपर्यंत जाधव हे कर्ज फेडू शकले नाहीत। त्यामुळे जमीन आणि घर वाचवण्यासाठी भैरवनाथ जाधव या शेतकऱ्याचे कोरड्या विहिरीमध्ये बसून उपोषण सुरू आहे। घटनास्थळी एक पोलीस कॉन्स्टेबल देखील तैनात करण्यात आला आहे। नायब तहसीलदार आणि यशोमंदिर पतपेढीचे अधिकारी चर्चा करण्यासाठी विहिरीजवळ येऊन जाधव यांना विहिरीतून बाहेर बोलवण्यासाठी आले होते, मात्र माझा उतारा जोपर्यंत कोरा करून देत नाही तोपर्यंत मी विहिरीतून बाहेर येणार नाही, असा धडक पवित्रा जाधव या शेतकऱ्याने घेतला। मी 2005 साली पतसंस्थेकडून कर्ज काढले होते। काढले असताना मला काही त्यांना फेडू शकलो नाही। जवळजवळ मी त्यांना बऱ्याच त्यांना म्हटलं की माझ्याकडे ऐपत नाही, जमीन पिकत नाही, शेतीत मला पीक मिळत नाही, मला काहीच नाही, तेव्हा तुम्ही मला जप्ती बिप्ती काय आणू नका, मी काय हे करीन। ते त्यांनी मला ऐकलं नाही। मी उलट निबंधांना पूर्ण पुण्याचे निबंधक, मुंबईचे निबंधक, नाशिकचे निबंधक, संगमनेरचे निबंधक, अकोले तालुक्याचे निबंधक, मुख्यमंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्याच्या पेपर्यंत गेलो, पंतप्रधानालाही पत्र दिलं, कलेक्टरलाही पत्र दिलं, तहसीलदारलाही दिलं, तरी एवढ्यानी माझी शासनाने दखल माझी घेतली नाही। दखल नाही घेतल्यामुळं मला शेवटी मला माझी जप्ती ताबा द्यायला आज 8 तारखेला ताबा द्यायला येणार होती। त्यामुळं मला पर्याय मी शोधला का उपोषण करणे, नाही उपोषण मला हे झालं तर मग आत्महत्या करणे हाच मला भाग पाडला आहे। आणि मला जो शासन मला निर्णय नाही कोरा उतारा करून देत तर मी उपोषण सोडणारही नाही तुम्ही शासनाने दखल घेतली तर मी शेवटी औषधाची बाटली घेऊन देहात्म करणार आहे। माझी शेत पिकतच नाही, मला काहीच नाही, मला पर्यायच नाही ना, काहीच नाही ना। मी उलट जमीन वपाय काढली तर मला त्या संस्थेने ओपून दिली नाही, संस्थेने मला ओपून दिली नाही। संस्थेला मी म्हणलं की तुमचं काय 10-5 रुपये असेल तरी घ्या। मी 3 एकर जमीन वपाय काढली होती ती, तरी मला त्या संस्थेने ओपून दिली नाही। मग आता संस्था ओपूनही देत नाही आणि पैसे भर म्हणते। आता मला पैसे भरायला हे नाही। मी जवळजवळ 4 वर्ष झाली मी एका गहाण इसार पावती करून दिली। मी त्याचं 25,000 रुपये मी 1 वर्ष वापरलं। आजच मला संस्था मला हे दिन दाखला दे। संस्थेला त्या टायमाला म्हणलो होतं मला काय बा तुमची फुलनाची पाकळी तुम्ही घ्या, तरी त्या संस्थेने ऐकलं नाही, मला जमीन काही ओपून दिली नाही। मग शेवटी आता त्याला जमीन ही सावकाराला पद्धतीने तर माझी जमीन हडप करायची ही तो आहे। शासनाने माझी न्याय मला द्यावा आणि शासन माझी जमीन हडप करते, मला भूमिहीन करते शासन सावकाराला आता मदत करते, तसं शेतकऱ्याला जे सावकाराने सरकारने मदत करायला पाहिजे ना। सावकार शेतकऱ्याला मदत करते। तुम्ही कर्ज कशासाठी घेतलं होतं? मी घर बांधणीसाठी घेतलं होतं। घर बांधणीसाठी गेलो पण पाणी पाऊस नाहीमुळे मी थांबलो। मला पुढे आज पीक मिळेल, उद्या पीक मिळेल असं म्हणता काहीच पीक नाही। जमीन पर खडक भाग आहे आमचा, पठार भाग आहे, पठार भागावर काय पिकात आहे, शेवटी पाणी नाही, काय नाही। 2 गेल्या वर्षापासून तर काहीच नाही, पाणी नाही। तुमच्या शेतीमालाला जर बाजार भेटला असता तर आज ही वेळ आली असती का तुमच्या? नाही, माझ्या वेळच नसते आली ना। मी काय ना हे विहीर आहे, कुरडी आहे, तरी बस 6 मासे करून उली पाणी भिजून काय ना मी उली त्यांची रक्कम दिली असती। आणि ते मला रक्कम नाही देता आली तरी मी त्यांची माझी 9 एकर जमीन 3 एकर जमीन मी विक्रीला काढली। मग विसार पावती घेतली, 12 लाखाला मी 3 एकर जमीन ओपली। अजून एक पोलीस आहे मायापाशी, अजून सभापती एक आलता, सभापती येऊन मला हे केलं, त्यांनी ते निघून गेले। अजून आता म्हणले तहसीलदार येतो, ते तहसीलदार आता काही मला त्यांनी काही उत्तर दिलं नाही, पैसा आहे ना काय नाही, म्हणजे तुम्ही वर निघा, मला बळजबरी करतो, मी काय वर निघालो नाही। त्यांना म्हणलं मला कोरा उतारा झाल्याशिवाय मी वर निघू शकत नाही। पतसंस्थेने जमिनीची जप्ती केली तर विहिरीमध्ये विष पिऊन आत्महत्या करणार असल्याचा इशारा सुद्धा या शेतकऱ्याने दिला आहे।
न्यूज रिपोर्टर गणेश आभारी, एस9 मीडिया, अकोले.